विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप परीक्षेमध्ये शब्दांच्या एकूण 4 जातींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। त्यापैकी पहिली आहे नाम, दुसरी आहे सर्वनाम, तिसरी आहे विशेषण, चौथी आहे क्रियापद। या व्हिडिओमध्ये आपण नाम या शब्दाच्या जातीबद्दल काही उदाहरणे अभ्यासणार आहोत। कशाला म्हणायचे नाम? तर कोणत्याही व्यक्तीच्या, वस्तूच्या, पदार्थाच्या नावाला नाम असे म्हणतात। यामध्ये दिसणाऱ्या व न दिसणाऱ्या सजीव आणि निर्जीव वस्तूंचा समावेश होत असतो। जसे की सचिन हे मुलाचे नाव आहे, मोगरा फुलाचे नाव आहे, आंबा हे एका फळाचे नाव आहे, भारत हे देशाचे नाव आहे, क्रिकेट हे खेळाचे नाव आहे, हिमालय पर्वताचे नाव आहे आणि जानेवारी हे एका महिन्याचे नाव आहे। अशा वेगवेगळ्या नामांचा यामध्ये समावेश होत असतो। तुमच्या लक्षात आलेच असेल। आता आपण काही उदाहरणे बघूया, म्हणजे तुमच्या चांगले लक्षात येईल। वाक्य आहे, पुढीलपैकी नाम असलेला पर्याय निवडा। पर्याय 1 आहे गोड, पर्याय 2 आहे धावणे, पर्याय 3 आहे नदी, पर्याय 4 आहे हळू। यातले नाम कोणते बरे? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 3 नदी। प्रश्न दुसरा वाचूया। पुढीलपैकी नाम नसलेला पर्याय निवडा। पर्याय 1 शाळा, पर्याय 2 विद्यार्थी, पर्याय 3 सुंदर, पर्याय 4 फूल। आता बघा, शाळा, विद्यार्थी आणि फूल हे नाम आहे, परंतु सुंदर हे नाम नाही, तर ते एक विशेषण आहे। म्हणून या प्रश्नाचे उत्तर राहील सुंदर, पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3, पुढील वाक्यातील नाम ओळखा। वाक्य आहे, बागेत सुंदर फुले उमलली आहेत। पर्याय आहेत सुंदर, दुसरा पर्याय आहे फुले, तिसरा पर्याय उमलली, चौथा पर्याय आहेत। आता या वाक्यामध्ये कोणते असेल बरं नाम? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 2 फुले। प्रश्न चौथा, पुढील वाक्यातील नाम ओळखा। वाक्य आहे, आईने बाजारातून फळे, भाज्या आणि दूध आणले। आता बघा, या वाक्यामध्ये आई, बाजार, फळे, भाज्या, दूध ही नामे आहेत। म्हणजे या वाक्यामध्ये एकूण 5 नामे आहेत। म्हणजे या प्रश्नाचे उत्तर राहील पर्याय क्रमांक 3 5। प्रश्न क्रमांक 5, प्रामाणिकपणामुळे माणसाला समाजात मान मिळतो। या वाक्यामध्ये किती नामे आहे ओळखा बघू। तर प्रामाणिकपणा, माणूस, समाज आणि मान अशी 4 शब्द म्हणजेच नामे आहेत। तर हे 4 शब्द तुम्हाला कोणत्या पर्यायामध्ये दिसत आहे? तर पर्याय क्रमांक 1। म्हणून या प्रश्नाचे उत्तर राहील पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 6, पुढीलपैकी भाववाचक नाम असलेला पर्याय निवडा। आता भाववाचक नाम म्हणजे काय? ज्या नामातून आपल्या मनातील भावना जसे आनंद, प्रेम, राग, द्वेष ह्या भावना प्रकट होतात, त्या शब्दाला भाववाचक नाम म्हणतात। आता खालील पर्यायामध्ये आंबा, शिक्षक, सायकल यामधून मनातील भाव प्रकट होतो का? नाही। तर प्रेम हा एक मनातील भाव आहे, म्हणून प्रेम हे एक भाववाचक नाम आहे। म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रेम। विद्यार्थी मित्रांनो, नाम कसे ओळखायचे हे तुमच्या चांगलेच लक्षात आले असेल। आता परीक्षेत नामावरील प्रश्न आला तर तो चुकवायचा नाही बरं का। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वाक्यातील सर्वनाम कसे ओळखायचे याचा अभ्यास करूया। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत।